11वी सायन्सच्या 10वी ॲडमिशन झाले, 10वी पास झाल्याच्या नंतर 11वी ॲडमिशनच्या नंतरचा एक 11th इंट्रोडक्शनचा एक व्हिडिओ आपण काल अपलोड केला. सायन्समध्ये असणाऱ्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी या पूर्ण विषयानंतर 10वी नंतर पुढं काय या विषयावर 1-2 दिवसामध्ये हा भाग मी टाकणार आहे. एक सर्वसाधारणपणे लक्षात घ्या, 1-2 दिवसामध्ये सर्व नोंदणी वगैरे कंप्लीट होऊन जाते आणि मग तुम्हाला विषयानुसार तुमचा लेक्चर भाग राहील. तर मी आज इंट्रोडक्शनचा देण्याच्या ऐवजी केमिस्ट्रीचं एक छोटंसं आर्टिकल जे आहे हे तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे अल्टरनेटिव्हली एक इंट्रोडक्शनचा दिल्याच्या नंतर एक विषय काय असतो, विषयामध्ये आता केमिस्ट्री म्हणजे काय, केमिस्ट्रीच्या ब्रँचेस किती हे नाही, याचा वेगवेगळा भाग आपण टाकूया. आजच्या सेक्शनमध्ये केमिस्ट्री मधला एक आर्टिकल मी तुम्हाला देत आहे आणि ह्या आर्टिकलचा जर विचार केला तर एक छोट्याशा स्वरूपामध्ये हा एक भाग इथे दाखवतोय आणि त्याचं नाव आहे ॲटम. ह्या ॲटम विषयी थोडासा कन्सेप्च्युअल पार्ट आपल्याला डिस्कस करावयाचा आहे आजच्या या सेक्शनमध्ये. तर आपण जर पाहिलं तर आपल्याकडे इलेमेंट नावाचा एक भाग असतो केमिस्ट्रीमध्ये. इलेमेंट या शब्दाचा अर्थ होतो मूलद्रव्य. हा जो मूलद्रव्य आहे निसर्गामध्ये 1 पासून ते 92 पर्यंतचे इलेमेंट्स जे आहेत हे निसर्गतः आढळतात. 1 नंबरच्या हायड्रोजन पासून ते 92 नंबरच्या युरेनियम पर्यंत असणारे हे जे इलेमेंट आहेत, मग तो हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन यासारखा असेल किंवा सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन यासारखा असेल. एक प्रामुख्यानं नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्सचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं यामध्ये असणारा हा भाग आपल्याला युरेनियम पर्यंत पाहायला मिळतो. परंतु तुम्ही जर पिरियॉडिक टेबलमध्ये, तुम्हाला 10वीला देखील सेक्शन होता आणि हा सेक्शन पाहत असताना या भागामध्ये 93 पासून तुम्ही पुढचे देखील एलिमेंट्स तुम्हाला काही पाहायला मिळतात. मग अशा वेळेला हे जे एलिमेंट्स आहेत यांना आपण आर्टिफिशियल अथवा मॅन मेड अथवा सिंथेटिक म्हणजे लॅबोरेटरीज मध्ये, प्रयोगशाळेमध्ये सिंथेसिस प्रकाराने तयार केलेला जो भाग असतो त्याला सिंथेटिक असं म्हणलं जातं. मॅनमेड म्हणजे मानवाने त्याची निर्मिती केलेली आहे आणि आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिमरित्या असल्या कारणाने 93 नंबर पासूनचे पुढचे. विशेष म्हणजे हे मूलद्रव्य हे युरेनियम पासून तयार झालेले असल्या कारणाने या एलिमेंटला आणखी एक नाव आहे आणि ते म्हणजे ट्रान्स युरॅनिक एलिमेंट्स. आता या एलिमेंटचा जर आपण विचार केला तर हे एलिमेंट आपण नाव लिहिलं ॲटम, माहिती देतो एलिमेंट बद्दल. हे मूलद्रव्य जे असतात यांचा सर्वात छोटा, द स्मॉलेस्ट पार्टिकल जर आपण विचार केला तर जॉन डाल्टनने दिल्याप्रमाणे हा असतो ॲटम. त्याला अणू असं म्हणतो आपण, ॲटम. आता ह्या ॲटम विषयी आज आपण चर्चा करत असताना ॲटम हा अतिशय स्मॉलेस्ट पार्ट आहे. हा इतका स्मॉल आहे की डोळ्यांनी तो सोडा, अल्ट्रा मायक्रोस्कोप खाली देखील तो लवकर पाहता येत नाही. असा हा ॲटम सर्वसाधारणपणे आपण या भागाचा वापर जर केला तर एक मध्य भागाला हा जो सेंट्रल पार्ट आहे, हा सेंट्रल पार्ट, आणि या सेंट्रल पार्ट होते अशा प्रकारे वर्तुळाकार काही भाग आहेत. आणि मग आपण याला हा सेंट्रल पार्ट आणि हा आउटर पार्ट असं म्हणलं तरी चालेल, अदर दॅन सेंट्रल पार्ट असं देखील पार्ट असं म्हणतो आपण. तर हा सेंट्रल पार्ट जो आहे यालाच आपण न्यूक्लियस अथवा केंद्रक असं देखील म्हणतो. आणि न्यूक्लियसच्या व्यतिरिक्त असणारा जो पार्ट आहे याचं नाव आहे एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. मग पहिला पॉइंट काय झाला, the smallest particle of element are known as atoms. दूसरा सेक्शन काय म्हणत आहे, इट इज डिवाइडेड इनटू 2 पार्ट.
फर्स्ट वन इज सेंट्रल पार्ट, सेकंड वन इज एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. तिसरा पार्ट काय म्हणतात आपल्याला, सेंट्रल पार्ट इज ऑल्सो नोन एज अ न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट नोन एज अ शेल और ऑर्बिटर. मग आता पॉइंट लक्षात घ्या काय काय झाले. ॲटम हा इलेमेंटचा सर्वात छोटासा घटक आहे. ॲटमचे दोन भाग होतात, एकाला सेंट्रल पार्ट असं म्हणायचं, एकाला एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट असं म्हणायचं. सेंट्रल पार्टचं दुसरं नाव न्यूक्लियस असं आहे, एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टचं दुसरं नाव शेल और ऑर्बिट आहे. त्याला मराठीमध्ये आपण कक्षा आणि याला केंद्रक असं म्हणतो. कक्षा ह्या वर्तुळाकार असतात म्हणजे त्या सर्क्युलर असतात आणि या कक्षेमध्ये या केंद्रकापासून आपण असे जात असताना त्याला अक्षरांच्या सहाय्याने ओळख दिली जाते के एल एम एन या स्वरूपामध्ये अक्षरांचा समावेश त्याला ओळखण्यासाठी, डिनोट करण्यासाठी, दाखविण्यासाठी केला जातो. तर आपल्याला जर अंक अथवा न्यूमेरिकल्स वापरावयाचे असतील तर 1, 2, 3 आणि 4 हा भाग त्या प्रामुख्याने त्याचा वापरला जातो. मग आपण एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये कक्षा, शेल किंवा ऑर्बिट, केंद्रकापासून सर्वात जवळ असणारा 1 नंबर अथवा के, त्यानंतरचा एल अथवा 2, त्यानंतरचा एम अथवा 3, त्यानंतरचा एन अथवा 4. मग हा जो सेंट्रल पार्ट आहे आणि हे बाहेरचा पार्ट आहे, याच्यामध्ये ॲटम कशापासून तयार झाला. ॲटम हा 3 पार्टिकल्स पासून तयार झाला. त्यामध्ये असणारा हा पहिला प्रोटॉन, त्याचा सिम्बॉल आहे पी. दुसरा आहे न्यूट्रॉन, त्याचा सिम्बॉल आहे एन. आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन, त्याचा सिम्बॉल आहे ई. मग अशा पद्धतीनं हे 3 पार्टिकल्स आहेत, यांच्यापासून निर्मिती झाली या ॲटमची. मग ॲटम इज मेड ऑफ 3 पार्टिकल्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. ॲटम किती भागापासून तयार झाला, 3 पार्टिकल्स पासून. कोणकोणते आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. मग आता हे ॲटमचे भाग आहेत म्हटल्यावर ॲटम पेक्षा मोठे असतील का छोटे, निश्चितच छोटे. म्हणून याला आणखी नाव दिले मी सब ॲटॉमिक पार्टिकल्स. आपल्याला विचारलं व्हॉट आर द सब ॲटॉमिक पार्टिकल्स, तर आपलं उत्तर असेल प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे कोण आहेत तर आपण सांगणार ते आहेत सब ॲटॉमिक पार्टिकल्स. आता आपल्याला ते कुठं असतात, त्यांच्या एक्झिस्टन्स, त्यांचं जागा किंवा त्यांचं अस्तित्व जर आपण विचार केलं तर आपल्याला ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियस मध्ये, सेंट्रल पार्ट मध्ये म्हणजे केंद्रकामध्ये आहेत. तर एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट जो आहे इथे हे इलेक्ट्रॉन्स असतात. आता पहिला भाग लक्षात घ्या, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे स्टेशनरी आहेत म्हणजे ते स्थिर आहेत. इलेक्ट्रॉन मात्र स्टेशनरी नाहीये, तो रिव्हॉल्व करत असतो, तो फिरत असतो, तो वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो. आणि मग आपण म्हणतो की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस व्हाईल electrons are revolving around the nucleus in the circular orbit. हा महत्त्वाचा पॉइंट आता आपण पाहिला. मग आता याविषयी आपण चर्चा करत असताना चार्ज अथवा प्रभार किंवा त्यांच्या डोक्यावर काय असायला पाहिजे, तर प्रोटॉन हा पॉझिटिव्ह असतो, इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह असतो आणि न्यूट्रॉनवर कसल्याही प्रकारचा चार्ज नसतो. एक. मग जर आपण प्रोटॉनचं वजन गृहीत धरलं तर 1.0078 AMU ॲटॉमिक मास युनिट मायक्रो सूक्ष्म असल्या कारणानं 1.00086 आणि 0.00055. तर विचार केला तर नियरली याला 1 गृहीत धरलं जातं, नियरली याला 1 गृहीत धरलं जातं, नियरली याला 0 गृहीत धरलं जातं. मग आता तुमच्या लक्षात येतं का की पॉझिटिव्ह चार्ज याचा अर्थ न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा बाहेरचा भाग हा निगेटिव्ह चार्ज आहे. कारण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सनुसार पॉझिटिव्हला बॅलन्स करायला निगेटिव्ह असायला पाहिजे. आणि म्हणून केंद्रकामध्ये जर आपल्याला विचारलं की केंद्रकावर कुठला चार्ज असेल तर आपलं उत्तर असेल पॉझिटिव्ह चार्ज. कक्षा अथवा एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टवर कुठला चार्ज असेल
तर आपलं उत्तर असेल निगेटिव्ह चार्ज. आणि मग आता आपल्याला भाग जर पाहिला तर प्रोटॉनला वजन आहे, न्यूट्रॉनला वजन आहे आणि इलेक्ट्रॉनचे जवळ जवळ निग्लिजिबल मास असणारे आहेत. म्हणून प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा जर विचार केला आपण तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हा वजनदार पार्ट असल्या कारणानं केंद्रकाला मासिव्ह पार्ट असं देखील म्हणलं जातं. तर म्हणजे ॲटमचं वजन हे कुठे डिपेंड झालेलं आहे किंवा कशावर अवलंबून आहे तर ते मासिव्ह पार्ट म्हणजे केंद्रकावरतीच अवलंबून आहे. आणि अशा पद्धतीनं एक छोटंसं इंट्रोडक्शन आपण ॲटम बद्दल देऊ. पण हे देत असताना आपण काय पाहिलं हे लक्षात घ्या. केमिस्ट्रीचा हा एक छोटासा इंट्रोडक्शनचा भाग घेत असताना एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य, निसर्गामध्ये हायड्रोजन पासून युरेनियम म्हणजे एक ॲटॉमिक नंबर पासून 92 पर्यंत असणाऱ्या एलिमेंट्सला आपण नॅचरल नैसर्गिक मूलद्रव्य असं म्हणतो. तर 92 नंतर जेव्हा ते एलिमेंट्स येतात त्याला आपण आर्टिफिशियल, कृत्रिम, मॅनमेड म्हणजे मानव निर्मित अथवा सिंथेटिक या भागाचा वापर करत असताना ट्रान्सयुरॅनिक हे नाव का देण्यात आलं. तर ट्रान्सयुरॅनिक नाव देण्यामुळं युरॅनियम पासून त्यांची निर्मिती झाली म्हणून त्याचं नाव ट्रान्सयुरॅनिक आहे. आणि प्रामुख्यानं सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला इथे तर एक लक्षात घेतं की स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द एलिमेंट इज द ॲटम. मग ॲटम हा कसा झाला. ॲटम हा दोन भागांपासून तयार झाला. मध्य भागाला असणारा हा सेंट्रल पार्ट, त्याच्या भोवती असणारा हा एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. मध्य भागाचं नाव तुम्ही न्यूक्लियस दिलं, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टचं नाव शेल किंवा ऑर्बिट किंवा कक्षा असं दिलं. ॲटम हा 3 भागांपासून तयार झाला, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. ते ॲटम पेक्षा लहान आहेत म्हणून त्याला सब ॲटॉमिक पार्टिकल्स असं नाव दिलं आपण. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याची जागा केंद्रकामध्ये देण्यात आली. इलेक्ट्रॉन हा कक्षेमध्ये फिरायला लागला. प्रोटॉनवर असणारा चार्ज हा पॉझिटिव्ह आहे, न्यूट्रॉनवर असणारा चार्ज हा चार्जलेस आहे आणि इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह आहे. जर ॲटॉमिक मास युनिटमध्ये जर आपण याचं वजन पाहिलं तर 1.0078 नियरली इक्वल्स टू 1 प्रोटॉन, 1.0086 नियरली इक्वल्स टू 1 न्यूट्रॉन. म्हणजे न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचे वजन जवळपास सारखेच आहे. तर इलेक्ट्रॉनचं वजन अतिशय नगण्य निग्लिजिबल आहे ते म्हणजे 0. आणि अशा पद्धतीनं मास असणारा हा केंद्रक आहे, पॉझिटिव्ह चार्ज असणारा हा केंद्रक आहे, तर मास नसणारा हा एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट आहे, निगेटिव्ह पार्ट हा एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट आहे. आता मी पूर्णतः एकदा तुम्हाला मराठीमध्ये सांगितल्याच्या नंतर एकदा बघा काय काय दिलं आपण. तर या भागामध्ये आपण काय पाहिलं आणि कशा पद्धतीनं पाहिलं लक्षात घ्या. केमिस्ट्री in this section of the chemistry we have to study the small article such as the atom. We also called it as a structure of atom. For this purpose we have to first define the elements in the naturally occurring elements. Hydrogen of atomic number 1 to uranium of atomic number 92, these elements are known as the natural elements. But in the periodic table there are also the elements which having the atomic number from 93 to onwards. Now these elements are man-made or artificial as they are synthesized in the laboratory, since they are known as the synthetic elements. Now as these elements are prepared, the main part or the foundation or the source of this element is the uranium, since the most important name is the transuranic elements. Now in this section we have to study the atom. What is the atom? The smallest particle of the element is known as atom. Now we consider the structure of atom on the board. You can easily see the structure. Now this atom is mainly divided into 2 parts. First one is the central part, second one is the extra nuclear part. Now the central part is also known as a nucleus, the extra nuclear part is also known as a shell or orbit. Now this is the main structure of atom. Now the atom is made of 3 particles, that are the proton, neutron and electron.
Now these particles are smaller than the atom, so that they are also defined as subatomic particles. Now first thing you have to mind, the proton having the symbol P, the symbol of neutron is N, the symbol of electron is E. Charge of the proton is positive, charge of the electron is negative, but neutrons are the chargeless particles. Now these are the microparticles. The mass is measured in the atomic mass units, so that the proton having 1.0078 mu, that is atomic mass unit, nearly equals to 1. The weight of the neutron 1.0086, nearly equals to 1, while the weight or the mass of the electron is 0.00055, nearly equals to 0. Now one thing is clear, that the position of the proton and neutron is in the nucleus. Now once upon the structure of atom, first point, the atom is the smallest particle of the element in simple language. Second one, the atom is consists of mainly two parts, central part, extranuclear part. Third point, the central part is also known as the nucleus. Fourth point, the extranuclear part also known as the shell or orbit. Next point, proton, neutron and electrons are the subatomic particles, or we can rearrange as a atom is made of three particles, proton, neutron, electron. Next point, these three particles are known as the subatomic particles. Now proton has a positive charge with the symbol P, a neutron is a chargeless with the symbol N, electron is negative charge with symbol E. The mass of the subatomic particles is measured in atomic mass unit. Now it is 1.0078, nearly equals to 1 of proton, 1.0086, nearly equals to 1 of neutron, and 0.00055, nearly equals to 0, that is the negligible mass of the electron. Now proton and neutrons are present in the nucleus, while electrons are revolving in a circular orbit. Now the most important fact is that the proton is positively charged and the extranuclear part is negatively charged. And the last part is nucleus of any atom is termed as a massive part, as among the three subatomic particles, only two subatomic particles, that is the proton and neutron, having the mass which are present in the central part or nucleus of the atom. And thus a small article such as the structure of atom we discuss in this section. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला मी कम्प्लीटली मराठीमधून तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं, आणि जेव्हा भाषेचा प्रभाव पडत असतो सहजपणे आपण मराठीमध्ये जो भाग घेतला तोच तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये इंग्रजीमध्ये सांगितलं. आणि अशा पद्धतीने एक आर्टिकल तुम्ही 11वीला आल्याच्या नंतर एक आर्टिकल कसं असतं, कारण मला तुम्हाला इंट्रोडक्शन वेगवेगळ्या भागांचं द्यायचं आहे, परंतु विषय आणि सिलेबस आणि अभ्यासक्रम देखील आपल्याला कसा अभ्यास करावयाचा आहे यासाठीचा आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा टॉपिकच आहे 11वीचा, त्यातला हा पहिला एक छोटासा सेक्शन आपण पाहिला. आता पुढच्या सेक्शनमध्ये एक 10वीच्या नंतरचा भाग काय असतो याविषयी गाईडलाईन मी देणार आहे. आज आपण इथे थांबू.